पाहताय सामने अजून सुरू का नाही अशी देखील फोन यायला लागले। त्यामुळे तुम्हाला विनंती असेल ताबडतोब आता सामना चालू करा। दिलेल्या वेळेत आपण पाहतोय सर्वांना महत्त्वपूर्ण वेळ आहे, त्यासाठी आपण कालच तुम्हाला फोन करून सर्व गोष्टी नियमावली सांगितली होती, याची देखील नोंद घ्या। चेक हेलो हेलो चेक हेलो हॅलो पंच सामना चालू करा। हा सामना 4 षटकांचा राहील। 1-1-1-1 बॉलिंग लिमिट। पंच चला पंच गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांना प्रथमतः पुरंदरेश्वरा चषक आणि नामदार विजय बापू शिवतारे मित्रपरिवाराच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत मात्र तमाम क्रिकेट रसिकांचं मात्र करतो। आपण पाहतोय आज स्पर्धेचा 9वा दिवस आणि 9व्या दिवसातील पहिल्या क्रमांकाचा सामना मैदानाच्या आतमध्ये देखील आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी मात्र 14 विद्या आणि 64 कलांचा वरदविनायक अर्थात गणपती बाप्पांना प्रथमतः मानाचं वंदन करतो। ज्यांनी मात्र हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं त्या आईसाहेब जिजाऊ त्यांना देखील प्रथमतः मानाचं वंदन। त्यानंतर ज्यांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते छत्रपती शिवाजी महाराज यांना देखील प्रथमतः मानाचं वंदन। ज्यांनी मात्र हिंदवी स्वराज्याचं स्वप्न आपल्या अंगाखांद्यावरती खेळवलं ते छत्रपती संभाजीराजे यांना देखील प्रथमतः मानाचं वंदन करतो। आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये। दिवस क्रमांक 9 मैदानाच्या आतमध्ये रंगला जाईल। एका बाजूने आपण पाहतोय राख संघ तर दुसऱ्या बाजूने तक्रारवाडी संघ, असे दोन मातब्बल संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना पाहायला मिळत आहेत। दोन्ही संघाचे 12th मॅन पाठवा आणि आता सामन्याला सुरुवात होणं गरजेचं आहे। पंच सूचना करा, जर सामन्याला सुरुवात झाली तर षटकं कमी केली जातील याची देखील नोंद घ्या। वेळ वाचवणं गरजेचं आहे। जर आता सुरुवात झाली नाही तर निश्चित रूपाने षटकं कमी केली जातील। 5 षटकांचा सामना होता, 4 षटकांवरती आलाय। अजून जर उशीर लावला तर अजून एक षटक कमी केली जाईल अशी सूचना मात्र आयोजक कमिटीची देखील आली जाते। त्यामुळे नोंद घ्या, सामन्याला सुरुवात करून घ्या। मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सचिन भिंताडे सर मुख्य पंच म्हणून पाहायला मिळतील। दुसऱ्या बाजूने राहुल वायकर सर, असे दोन अनुभवी मातब्बल पंच मैदानाच्या आतमध्ये जात आहेत। राख संघ आपण पाहतोय राख संघाने टॉस विन केलाय, फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। एका बाजूने जर पाहायला गेलं तर स्वप्नील, दुसऱ्या बाजूने सुमित, ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे। तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज षटक क्रमांक पहिला घेऊन प्रवीण मात्र मारा करण्यासाठी सज्ज होतोय। लेट्स दी प्ले, पंचांचा इशारा आला जाईल। श्री गणेश मात्र आजच्या दिवसाला मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतोय। तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। कोट्यवधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो, लक्षावधी हरिण शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो, हजारो शिंपले उघडल्यावर एक मोती सापडतो। अगदी तद्वत शेकडो माणसे आयुष्यात भेटतात, पण नामदार विजय बापू शिवतारे साहेबांसारखा एखादाच भेट। थँक्यू डीजे। लेट्स दी प्ले, सामन्याला मात्र सुरुवात श्री गणेश होतोय। गणपती बाप्पा मोरया आणि मंगलमूर्ती मोरया। जाऊया मैदानाच्या आतमध्ये। राख संघ प्रथमतः फलंदाजी करतोय। पहिला चेंडू पहा दर्जेदार पाहायला मिळतोय आणि पहिला चेंडू पूर्णपणे शरीरयष्टीवरती आदळला जाईल, तोपर्यंत कोणत्या प्रकारची धाव मात्र या ठिकाणी आली जाणार नाही आणि पहिला चेंडू आट आहे।
गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय प्रवीण आलाय. 4 षटकांची लढत आपण पाहतोय. 4 गोलंदाज देखील वापरावे लागतील आणि 4 गोलंदाजांना मात्र मैदानाच्या आतमध्ये कामगिरी बाजवावी लागणार आहे. परंतु कोण सक्सेसफुल ठरणार आज मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहणं गरजेचं. आपण पाहिले या अगोदर 2 दिवसामध्ये 4 संघ क्वार्टर फायनलमध्ये जाऊन दाखल झालेत. आज मात्र कोणते 2 संघ क्वार्टर फायनलला जाणार आणि कोणते 2 संघ मात्र विजयाच्या दिशेने प्रवास करणार आणि कोणते संघ मात्र स्पर्धेतून बाहेर जाणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं. सगळे संघ मातब्बल आहेत, सगळे संघ ताकदवर आहेत, कारण पहिल्या फेरीतून दुसऱ्या फेरीमध्ये येणं देखील तितकंच महत्त्वपूर्ण होतं आणि पहिल्या फेरीमध्ये बाजी मारत दुसऱ्या फेरीमध्ये देखील या सर्व संघांनी प्रवास केलेला देखील आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज प्रवीण सज्ज आहेत स्ट्रायकर एंडवरती स्वप्नील. वेळ वाचवणं गरजेचं आहे. वारंवार सूचना तुम्हाला असणार आहे, त्यामुळे वेळ वाचवा. सामना सर्व खेळाडूंसाठी महत्त्वपूर्ण आहे, याची देखील नोंद घ्या. हा चेंडू पहा, मोठा प्रहार झालाय. चेंडू मात्र हवेत झेल झालाय आणि धक्का क्रमांक पहिला. पहिली विकेट, पहिली सफलता मात्र आजच्या दिवसभरामध्ये लागलेली आपण पाहतोय. पहिल्या क्रमांकाचा धक्का स्वप्नील पूर्णपणे बाद होताना पाहायला मिळेल आणि काय गोलंदाजी म्हणावी लागेल प्रवीणची, कारण ज्या विकेटची गरज होती, ज्या मात्र विकेट घेण्याची आवश्यकता होती, ती विकेट मैदानामध्ये घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय तक्रारवाडी संघ. आणि आता नवीन फलंदाज कोण जाणार याकडे देखील क्रिकेट रसिकांचं लक्ष असणार आहे. स्वप्नील तर बाद होतोय शून्यावरती, स्वस्तात परतलाय. अजून धावफलक शून्यावरतीच पाहायला मिळत आहे. शून्यातून विश्व निर्माण करणारे अनेक दिग्गज आपण पाहिलेत, परंतु आज कोण शून्यातून विश्व निर्माण करणार, कोण मात्र विश्वाची निर्मिती करणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आजच्या दिवसभरामधला जो खेळवला जातोय वनाप पद्धतीने सर्व प्रकारचे सामने जे पाहायला मिळत आहेत, नॉकआउट सामने, डू ऑर डाय अशा प्रकारचे सामने देखील या मैदानावरती साजरे होत आहेत. वाघ डोंगराच्या छावणीमध्ये सुरू असलेला क्रिकेटचा महासंग्राम, पुरंदरेश्वरा चषक, नामदार विजय बापू शिवतारे जलसंपदा मंत्री यांच्या मंत्री साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा क्रिकेटचा महासंग्राम ह्या मैदानावरती रंगला जातोय. बरेचशा मान्यवर मंडळींची देखील उपस्थिती आपण पाहिले. गेले 8 दिवस पूर्णपणे लागत होती. आज स्पर्धेचा 9वा दिवस. आज देखील बरेचसे तमाम क्रिकेट रसिक या मैदानावरती उपस्थित राहतील, यात मात्र शंका नसेल. गोलंदाज पुन्हा एकदा प्रवीण सज्ज होतोय, तर आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकच्या दिशेने नवनाथ पूर्णपणे पाहायला मिळेल. डावकरी हाताचा घणाघाती फलंदाज आहे, ज्याने मात्र फर्स्ट राऊंडमध्ये पूर्णपणे सामना रंगवून काढला होता, तो नवनाथ मात्र मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू पहा, पुन्हा एकदा खोदून काढायचा होता. बॅटच्या रडारमध्ये चेंडू येऊ शकत नाही. पंच घोषित करतील. लेग स्टिकच्या खूप दूरवरती राहतोय. वाईट बॉल. एका अवांतर धावेन धावफलक देखील वाढेल आणि धावफलकावरती 1 धाव संघाचं खातं श्री गणेशा आता मात्र होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हा चेंडू पहा, समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र खूप दूरवरून चेंडूवरती आला जाईल, तोपर्यंत पुन्हा एकदा आली जाते एक सिंगल. धावफलक एका धावेने वाढेल. 2 धावा धावफलकावरती. 2 रन. 2 धावसंख्येवरती धावफलक का जाऊन पोहोचलंय. 4 षटकांचा सामना. 4 षटकांमध्ये कमीत कमी 50-55 धावा बनवणं देखील गरजेचं असेल, परंतु त्या धावा बनवल्या जाणार की त्या धावा रोखल्या जाणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. एका षटकाचा पॉवर प्ले आपण पाहतोय पूर्णपणे जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं एक षटक. 4 षटकांना 4 गोलंदाज वापरावे लागतील. हा चेंडू पहा, काय वेग मात्र चेंडूचा होता. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामधून देखील निसटला आणि शॉर्ट थर्ड मॅन. क्षेत्ररक्षण अतिशय दर्जेदार होईल, तोपर्यंत आली जाते पुन्हा एकदा. कोणत्याही प्रकारचा धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होणार नाही आणि हा चेंडू डॉट आहे. काय गोलंदाजीची धार मानावा लागेल. प्रवीण षटक क्रमांक पहिलं घेऊन आलाय. एक विकेट देखील पटकावली आहे आणि आतापर्यंत अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. हा चेंडू पहा, पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. चेंज ऑफ स्पेस गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. हा देखील चेंडू डॉट आहे. लागोपाठचे 2 चेंडू डॉट होत आहेत. दर्जेदार गोलंदाजीचं प्रदर्शन मात्र मैदानाच्या आतमध्ये केलं जातंय. जी सुरुवात मात्र संघाला गरजेची होती, ती सुरुवात मात्र तक्रारवाडी संघाकडून होताना देखील गोलंदाज प्रवीण करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सज्ज आहे. हा चेंडू पहा, हलकीची एज बॅटची घेतली आणि काय घडतंय. धक्का क्रमांक 2. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद आहे. विकेट मैदानाच्या आतमध्ये सापडली जाईल. 2 धावा धावफलकावरती. 2 फलंदाज बाद आणि षटक क्रमांक पहिले देखील मैदानावरती पूर्णपणे संपलं जाईल. 2 धावा अवघ्या धावफलकावरती आहेत.
चुटकुला सुनोगे? कानपुर वाली पार्टी को माल दिया, 60 दिन हो गए। विधानसभेवर भगवा झेंडा फडकवला या वाघाने. थँक्यू डीजे. पुन्हा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो. षटक क्रमांक 2 घेऊन मात्र आला गेलाय चेतन. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर आलाय. पहिला चेंडू हलकीशी दिशा मात्र चेंडूला दिली जाईल. क्षेत्ररक्षक चेंडू वरती आलाय आणि पुन्हा एकदा आली जाईल. वन मोर सिंगल. धावफलक एका धावेने वाढेल. इन मीन 3 अशा 3 धावा धावफलकावरती लागलेला आपण पाहतोय. काय गोलंदाज मात्र गोलंदाजीतून आग ओकतायत आणि ही गोलंदाजी शेवटपर्यंत जर सुरू राहिली तर मात्र धावा रोखल्या जातील. परंतु आता फटकेबाजी देखील दुसऱ्या बाजूने करावी लागेल. आक्रमण करावं लागेल कारण सामना दोन्ही संघांसाठी फार महत्त्वपूर्ण आहे. दोन्ही संघ मातब्बल, दोन्ही संघ ताकदवर, दोन्ही संघ बलशाली, दोन्ही संघ पॉवरफुल. परंतु कोण आता या सामन्यावरती आपले रंग उधळणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. क्रिकेट आपण अनुभवतोय. क्रिकेटची सुरुवात जर पाहायला गेली तर थोडासा मात्र चर्चा मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. तदनंतर पुन्हा एकदा फलंदाज मात्र काय कानमंत्र नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाने दिला असावा. पुन्हा एकदा हा चेंडू समोरच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक मात्र खूप दूरवरून चेंडूवरती आला जातोय. तोपर्यंत सिंगल घेतले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न देखील झालाय आणि पाहता 2 धावा आत्ताच्या आल्या जातील. धावफलक 2 धावसंख्येने वाढलं जाईल आणि धावफलकावरती जर पाहायला गेलं तर आतापर्यंत 5 धावा धावफलकावरती आहेत. 5 रन. 5 धावा धावफलकावरती 2 फलंदाज देखील बाद झालेत. आता मात्र हे 2 फलंदाज किल्ला लढवणार का? हा चेंडू पुन्हा एकदा अॅक्रोची बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या राडारमध्ये चेंडू पूर्णपणे येऊ शकत नाही. तोपर्यंत हलकीशी एज घेतली जाईल. यष्टी रक्षक चेंडूवरती आलाय. चेंडू फील्ड झालाय. तोपर्यंत पुन्हा एकदा आली जाईल. वन मोर सिंगल. धावफलक एका धावेने वाढेल आणि 6 धावा धावफलकावरती. 6 रन. लॉस ऑफ 2 विकेट्स. राग संघ आपण पाहतोय प्रथमतः फलंदाजी करतोय. सामना क्रमांक पहिला आजच्या दिवसभरामधला मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलाय. 4 षटकांची लढत जी मैदानावरती संपन्न होते. 4 गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतील. 1 षटक पॉवर प्लेचं देखील पाहायला मिळेल. असं मात्र समीकरण असलेलं पूर्णपणे पहिला सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दोन्ही संघ मातब्बल आहेत. परंतु या क्रिकेटवरती वर्चस्व करायचं असेल तर प्रयत्न आणि पराकाष्ठपणाच लावावी लागेल. हा चेंडू पुन्हा एकदा हलकी चेंज मात्र बॅटची घेतली. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहतोय. तोपर्यंत चेंडू मात्र फाईन लेगला पूर्णपणे अडवला जाईल. तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण फेक थोडीशी अस्ताव्यस्त पाहायला मिळेल. 2 धावा आत्ताच्या आल्या जातील. 2 धावसंख्येने धावफलक वाढेल आणि 8 धावा धावफलकावरती आहेत. 8 दिवस क्रमांक 9 मध्ये राख आणि दुसऱ्या बाजूने तक्रारवाडी संघाची पडली जाते गाठ. कोण लावणार कोणाची वाट? कारण धावफलकावरती धावा देखील पाहायला मिळतात. 8 आणि हा पुरंदरेश्वरा चषक आणि नामदार विजय बापू शिवतारे यांचा किती छान दिसतोय थाट. हा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती आलाय. एक सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झालाय आणि धावबाद होणार की काय? परंतु फेक थोडीशी अस्ताव्यस्त पाहायला मिळेल. तोपर्यंत 1+1 2 धावा आत्ताच्या आल्या जातील. धावफलक दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावरती आहेत. 10 रन. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 बाद 10 धावा आहेत. पुरंदरेश्वरा चषक आपण निश्चित रूपाने अनुभवतोय. तालुकास्तरीय फुल पिच क्रिकेटचा महासंग्राम 12 दिवसीय क्रिकेटची पंढरी या सासवड नगरीमध्ये पूर्णपणे साजरी होते. आज स्पर्धेचा दिवस क्रमांक 9 देखील मोठ्या थाटामाटात संपन्न होतोय. हा चेंडू पुन्हा एकदा अतिशय दर्जेदार पंचगवतीन उजवेस्टीच्या खूप दूरवरती राहतोय. वाईट बॉल. एका अवांतर धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढेल आणि धावफलकावरती 11 धावा आहेत. 11 रन. 11 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. सर आत्ताच्या धावा किती? 2 धावा आहेत का? वाईट +1 2 धावा आत्ताच्या आल्या जातील. धावफलक 2 ने वाढेल आणि धावफलकावरती 12 धावा. 12 रन. 12 धावसंख्येवरती धावफलक. 2 अनुभवी पंच आपण पाहतो. एका बाजूने जर पाहायला गेलं तर सचिनजी भिंताडे एका बाजूने आहेत. दुसऱ्या बाजूने आमचे राहुल वायकर सर दुसऱ्या बाजूने स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आहेत. दोन्ही पंचांना मात्र फार मोठा अनुभव क्रिकेटचा देखील पाहायला मिळेल. हा चेंडू नो मॅन्स लाईन मध्ये पूर्णपणे पडलाय आणि तोपर्यंत पुन्हा एकदा 1+1 2 धावा आत्ताच्या आल्या जातील. दरम्यानच्या काळामध्ये या स्पर्धेचे मार्गदर्शक आणि या स्पर्धेमध्ये मुख्य आयोजक म्हणून त्यांची भूमिका आहे सागरदादा मोकाशी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत.
त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे शेखरजी वाघाले सकाळ 17 पासून अर्थात गोट्या भाऊ सकाळ 17 पासून मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आमचे अविनाश दादा बडदे देखील उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आज मात्र मंगेश दादा भिंताडे आणि त्यांची सुकन्या देखील स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होती. त्यांचं देखील मनपूर्वक मानावे तितके धन्यवाद कमी असणार आहे, कारण सुंदर असं आयोजन नियोजन आमचे प्रवीण लोळे सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचंच मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं असेल. आपण पाहतोय पुरंदरेश्वरा चषक दर्जेदार आयोजन नियोजन आयोजकांनी घेतलेले अपार कष्ट आणि तदनंतर उद्या झालेली स्पर्धा. षटकं संपली जात आहेत. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 धाव आहेत. 14 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. आता मात्र अंतिम 12 चेंडूंवरती आक्रमण चढावं लागेल फलंदाजांना, कारण जर 4 षटकांमध्ये 40-45 धावा जर बांधल्या तर निश्चित रूपाने एक सन्मानजनक स्कोर जो मानावा लागेल. कमीत कमी 40-45 जरी बनवणं गरजेचं असणार आहे. आता पॉवर प्लेचं षटकं देखील संपली आहेत. आता क्षेत्ररक्षणाची रांगोळी सीमारेषेची लगत देखील सजलेली आपल्याला पाहायला मिळेल, परंतु करामत करावी लागेल. गोलंदाज तर अद्याप करामत करतायत, तर आता फलंदाज आग ओकणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 3 प्रतीक मारा करण्यासाठी सज्ज होतोय. एक चावी सापडली आहे, बुलेट गाडीची चावी आहे. कोणाची असेल घेऊन जा. हा चेंडू पहा पुन्हा एकदा अतिशय दर्जेदार पाहायला मिळतोय. प्रतीकचा पहिला चेंडू सुरेख पाहायला मिळाला. डॉट बॉल पूर्णपणे आणि एक डॉट बॉल सामन्यामध्ये थोडेसे रंग कमी करेल, कारण धावांचा पाऊस पाडावा लागेल. अद्याप 14 धावा धावफलकावरती, अजून शेवटचे 11 चेंडू जे शिल्लक असतील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहे. हा चेंडू पहा पुन्हा एकदा दिशा दिली जाईल, गॅपमध्ये ढकलला आहे. तोपर्यंत पहा एक सिंगल डबलचं समीकरण पूर्णपणे अवलंबलं जाईल आणि 3 धावा ज्या आत्ताच्या आल्या जात आहेत. 3 धावसंख्येने धावफलक वाढेल. 17 धावा आपण पाहतो धावफलकावरती लागल्या जातात. पुरंदरेश्वरा चषक पूर्णपणे आपण पाहतो 2021 मध्ये क्रिकेटचा महासंग्राम आणि निश्चित रूपाने नामदार विजय बापूंचं स्वप्न देखील आहे. आपल्या तालुक्यातील मात्र एक संघ मोठा तयार व्हावा या उद्देशाने मात्र प्रत्येक गावातील संघ या स्पर्धेमध्ये पूर्णपणे खेळताना देखील आपण पाहिलं. धावफलकावरती 17 धावा आहेत, 17 रन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा चेंडू पहा बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक दूरवरती राहतोय, तोपर्यंत पुन्हा एकदा आली जाईल. 1 मोर सिंगल. धावफलक 1 धावेने वाढेल आणि धावफलकावरती पाहिल्या गेल्या तर 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. प्रथमतः राग संघ फलंदाजी करतोय, तर दुसऱ्या बाजूने तक्रारवाडी संघ गोलंदाजीमध्ये आतापर्यंत करामत दाखवताना पाहायला मिळालाय. आतापर्यंत मोठे फटके थोडेसे कमी येताना पाहायला मिळतात. हा चेंडू व्हॉट कॅच आणि फलंदाज धक्का क्रमांक 3 नवनाथ देखील मैदानाच्या आतमध्ये बाद आहे. सुमित बाद झालाय, तर तेजसने एक दर्जेदार झेल त्या ठिकाणी टिपताना आपण पाहिलाय. काय मात्र रणनीती आणली असेल, काय गनिमी कावा केला असेल, काय मात्र ताकद लावली असेल आणि तदनंतर राग संघाला पूर्णपणे धूळ चारण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे. पुन्हा एकदा गोलंदाज प्रतीक सज्ज होतोय. हा चेंडू पहा समोरच्या दिशेने खेळला. स्टेट डाय फटका पूर्णपणे पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक दूरवरती राहत आहेत, तोपर्यंत पहा चेंडू देखील जाईल. सुसाट वेगात आजच्या दिवसभरामधला पहिला चौकार मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. आणि चौकार कोणाच्या बॅट मधून आलाय, तर चौकार आलाय निखिलच्या बॅट मधून. निखिल पवार काय आगोकणार, काय करामत करणार. निखिल पूर्णपणे आपण पाहतो राग गावचा असणारा खेळाडू, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये करामत दाखवावी लागेल. धावफलक चौकाराने वाढेल. 22 धावा धावफलकावरती लागलेला आपण पाहतोय. 22 लॉस ऑफ 3 विकेट्स, 3 बाद 22. हा चेंडू पहा पुन्हा एकदा भन्नाट. हा चेंडू देखील डाट होताना पाहायला मिळेल. षटकं संपली जात आहेत. 3 षटकांचा खेळ संपतोय आणि धावफलकावरती 22 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता शेवटचं षटक, अंतिम षटक
निर्णायक षटक म्हणून या षटकाकडे देखील पाहिलं जाईल. या षटकामध्ये किती धावा जमवल्या जाणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. दोन्ही संघ मातब्बल आहेत, परंतु आता करामत करावी लागेल. जरी कमी धावा जरी झाल्या असतील, परंतु कालचा दिवस आठवा. कालच्या दिवसभरामध्ये देखील लो स्कोरिंग सामना आपल्याला शेवटच्या चेंडूपर्यंत जाताना जो पाहायला मिळाला आहे. विधानसभेवर भगवा झेंडा फडकवला या वाघानं. अन बालासाहेबांचं पूर्ण केलं स्वप्न उद्धव साहेबांनी. अन्न बाळासाहेबांचं पूर्ण केलं स्वप्न उद्धव साहेबांनं. बालासाहेबांचं पूर्ण केलं स्वप्न उद्धव साहेबांनी. बालासाहेबांचं पूर्ण केलं स्वप्न उद्धव साहेबांनी. हा चेंडू पहा, पहिला चेंडू अतिशय दर्जा दाखवणारा चेंडू. पंचांकडे हलकाचा अपील देखील वाईटसाठी केलं होतं, परंतु पंचांनी अपील फेटाळले. पहिला चेंडू डॉट होताना पाहायला मिळेल. 22 धावा. आता अंतिम षटकामध्ये धावांचा पाऊस पाडावा लागेल. राग संघाच्या फलंदाजांना, एका बाजूने विशालला तर दुसऱ्या बाजूने निखिलला. विशाल आपण पाहतो स्ट्राईकच्या दिशेने पूर्णपणे आहे, तर नॉन स्ट्राईकला निखिल ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. परंतु आता आगीचे गोळे ओकावे लागतील, कारण जर आता धावांचा पाऊस पडला तर एक सन्मानजनक स्कोर निश्चित रूपाने उभा राहील. हा चेंडू पहा पुन्हा एकदा गॅपच्या दिशेने ढकलला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती आला जाईल, परंतु पहा क्षेत्ररक्षकाकडून मात्र फेक अस्ताव्यस्त पाहायला मिळेल आणि त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये तर झाले. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न झालाय आणि पाहता पाहता 3 धावा चित्तेच्या चपळाईने पळून पूर्ण केल्या जातील. धावफलक 3 ने वाढेल. धावफलकावरती 25 धावा आहेत. 25 धावसंख्येवरती धावफलक जे जाऊन पोहोचलंय. आता शेवटचे 4 चेंडू या षटकातील बाकी आहे. अंतिम षटकातील 4 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडूंमध्ये किती धावा जमवल्या जाणार की दुसऱ्या बाजूने किती धावा रोखल्या जाणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं. तक्रारवाडी संघ तर करामत करतोय अद्यापपर्यंत, परंतु आता राग संघातील फलंदाजांना देखील आक्रमण ओकावं लागेल. हा चेंडू पहा पुन्हा एकदा समोरच्या दिशेने घेऊन काढला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूवरती आलाय. एक सिंगल घेतली आहे. कोणत्या प्रकारचा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न नसेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 26 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथमतः फलंदाजी करतोय राग संघ. राग 11 राग हा संघ प्रथमतः फलंदाजी करताना पाहायला मिळेल. तर तक्रारवादी वॉरियर संघ आपण पाहतो दुसऱ्या बाजूने आहे. दोन्ही संघ बलशाली आहेत, दोन्ही संघ बलाढ्यशाली आहेत, परंतु आता आपली चमक दाखवावी लागेल. हा चेंडू पहा पुन्हा एकदा जमिनी समांतर फटका खेळून काढायचा होता. फॉलो थ्रू लाईनमध्ये गोलंदाज पूर्णपणे चेंडूवरती आला जाईल. तोपर्यंत पुन्हा एकदा आली जाते 1 मोर सिंगल. धावफलक एका धावेने 27 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये अंतिम षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. पहिलाच सामना आपण पाहतोय या मैदानावरती रंगला जातोय. आज देखील मोठे मोठे सामने या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. तमाम क्रिकेट रसिक देखील स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मात्र उपस्थित होतील, यात मात्र शंका नसेल. हा चेंडू अवांतर दंडित केले पंचांनी. वाईट बॉल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती लागलेले आपण पाहतोय. आमचे प्रमोद इनामके सर पूर्णपणे या ठिकाणी लेखणी सम्राट म्हणून भूमिका पार पडतायत. दुसऱ्या बाजूने आमचं पुरंदर टेनिस क्रिकेट. पुन्हा एकदा हा चेंडू पहा अतिशय दर्जेदार पूर्णपणे पाहायला मिळतोय. तोपर्यंत फलंदाज धावबाद पूर्णपणे ठरला जातोय. विशाल पूर्णपणे बाद होतोय. आता अंतिम षटकातील अंतिम काही चेंडू बाकी आहेत आणि त्या अंतिम चेंडूंवरती किती धावा जमवल्या जाणार हे देखील पाहणं गरजेचं. धावफलकावरती 28 धावा ज्या आतापर्यंत लागल्यात. 4 फलंदाज बाद 28 धावा धावफलकावरती पूर्णपणे आपण पाहतोय. तर नवीन फलंदाज गणेश पवार मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल. राग गावचे असणारे सर्व खेळाडू पूर्णपणे पाहतोय एकाच संघामध्ये सराव करताना पाहायला मिळत आहेत, परंतु आता तालुकास्तरीय पातळीवर पूर्णपणे खेळतात आणि तालुक्यातील बरेच संघांच्या विरोधामध्ये देखील त्यांना खेळावं लागणार, यात मात्र शंका नसेल. तक्रारवाडी एका बाजूने तर दुसऱ्या बाजूने राग, हे 2 संघ मातब्बल ताकदीचे मैदानाच्या आतमध्ये उतरले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तुषार. हा चेंडू पहा पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा होता. पंचांचा इशारा आला जातोय. व्हाईट बॉल दंडित केलं. एका धावेने धावफलक 29 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4. अंतिम काही चेंडू बाकी आहेत. आता मात्र अवांतर धावा देखील जमा होताना पाहायला मिळत आहेत, परंतु त्या रोखाव्या लागतील दुसऱ्या बाजूने तक्रारवाडी संघाला.
हा चेंडू फुलटॉस समोरच्या दिशेने मोठा प्रहार केलाय, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोर करतील तोपर्यंत पहा. सिंगल घेतले, दुसरी धाव पळून पूर्ण, तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? नो बॉल, पंचांचा इशारा आहे. नो +2 अशा 3 धावा आताच्या आहेत. 3 धावा धावफलकावरती लागलेल्या आपण पाहणार आहोत. धावफलकावरती जर पाहायला गेलं तर 3 धाव संख्या धावफलक 32, 32 धावा धावफलकावरती आहेत. 32 धाव संख्येवरती धावफलक जे जाऊन पोहोचलाय. दोन्ही संघ मातब्बल आहेत. पुरंदरेश्वरा चषक आपण पाहतोय, दर्जेदार आयोजन नियोजन आणि या आयोजनातून मात्र उद्या चाललेली स्पर्धा निश्चित रूपाने या ठिकाणी संपन्न करतोय. आमदार विजय बापू शिवतारे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक कार्यकुशल नेतृत्व म्हणून निश्चित रूपाने नामदार साहेबांकडं तालुक्यामध्ये पूर्णपणे पाहिलं जातं आणि त्या दर्जाची कामं देखील त्यांची पाहायला मिळतील. हा चेंडू पहा, पुन्हा एकदा पंचांचा इशारा आला जाईल. डॉट बॉल, षटकं संपली जात आहेत. 4 एका इनिंगचा डाव मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय आणि धावफलकावरती नजर टाकली गेली तर प्रथमतः फलंदाजी करत असताना राख संघ 32 झाल्यात तर विजयासाठी 33 धावांचं लक्ष तक्रारवाडी संघाला असणार आहे. आता मी राख संघाला विनंती करेल आपण क्षेत्ररक्षण सजवा, तर दुसऱ्या बाजूने तक्रारवाडी संघ सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये जाणं गरजेचं आहे. चला आता वेळ वाचवणं गरजेचं आहे. वेळ वाचवा. चला राख संघाचे खेळाडू आता क्षेत्ररक्षण साजवा. ते तक्रारवाडी संघाची सलामीची जोडी देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आली गेली आहे. एका बाजूने चेतन आणि दुसऱ्या बाजूने प्रवीण ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आली जाईल. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कोण येणार यासाठी मात्र चर्चासत्र थोडंसं राख संघाकडून जे रंगले जाते, परंतु आता वेळ वाचवा. चला वेळ वाचवा. राख संघ तुम्हाला वारंवार सूचना केल्या जात आहेत. पंच सचिन सर सूचना करा वारंवार. आज टोटली 8 ते 9 सामने आपल्याला खेळवायचे याची नोंद घ्या, त्यामुळे वेळ वाचवा. आणि 1 षटक कमी केलं जाईल जर तुम्ही आता उशीर केला तर, याची देखील नोंद घ्या, त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं आहे. वेळ वाचवा, नाहीतर
षटकं देखील पुढील सामन्यांची कम करावं लागतील याची नोंद घ्या. त्यामुळे वेळ वाचवणं निश्चित रूपाने गरजेचं असेल. खेळाडूंना वारंवार सूचना असणार आहे. सचिन सर, प्रॉब्लेम काय आहे? चालते. जोपर्यंत पॉवर प्लेचं षटक चालू आहे तोपर्यंत तुमचा खेळाडू आला तर संघामध्ये घेता येईल आणि तोपर्यंत नाही आला तर निश्चित रूपाने तो खेळू शकत नाही याची देखील नोंद घ्या. तुमचे जेवढे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असतील त्या खेळाडूंच्या बरोबरच तुम्हाला सामना खेळावा लागेल याची देखील नोंद घ्या. आणि आता वेळ वाचवा, कृपया विनंती असेल, भरपूर उशीर झालाय. त्यामुळे आता वेळ वाचवणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय नवनाथ पूर्णपणे आलाय. स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतो चेतन आहे तर नॉन स्ट्राईकला प्रवीण. ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आली जाते. आता मात्र जर पाहायला गेलं तर प्रथमतः फलंदाजी करत असताना 32 झाल्यात, विजयासाठी 33 बनवायच्यात. राग संघ आता गोलंदाजी करेल तर दुसऱ्या बाजूने तक्रारवाडी संघ मात्र आता फलंदाजी करताना पाहायला मिळेल. कोण मात्र बाजी मारणार, कोण यशस्वी ठरणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. कंपल्सरी चेस नसणार आहे आपल्या स्पर्धेमध्ये. जर पाहायला गेलं तर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर देखील पाहायला मिळेल. अद्यापपर्यंत तर सुपर ओव्हर पाहायला मिळालेली नाहीये, परंतु आजच्या दिवसभरामध्ये पाहायला मिळेल का हे पण पाहणं निश्चित रूपाने गरजेचं असेल. चला आता वेळ वाचवा. सचिन सर, सामन्याला सुरुवात करून घ्या. गोलंदाज सज्ज नवनाथ. अच्छा तो पहिला चेंडू हलकीच्या हाताने मात्र हलकीची एज मात्र बॅटची घेतली जाईल. डीप फाईनला पूर्णपणे क्षेत्राच्या चेंडूवरती आलाय. थोडीशी पडझड देखील पाहायला मिळते. तोपर्यंत 2 धावा सुरक्षितरित्या घेतल्या जातील. 2 धाव संख्येने संघाचं खातं देखील उघडलेलं आपण पाहतोय. श्री गणेश होतोय 2 धाव संख्येने आणि पहिल्या चेंडूवरती मात्र हलक्याच्या हाताने 2 धावा निश्चित रूपाने घेताना चेतन देखील पाहायला मिळालाय. काय मात्र रणनीती घेऊन आलाय. एक सुंदर सुरुवात मात्र मैदानाच्या आतमध्ये करून देतोय. पुन्हा एकदा हा चेंडू पहा, त्या ठिकाणी खेळलाय जेल, त्या ठिकाणी निसटला जातोय. जीवदान मैदानाच्या आतमध्ये चेतनला दिलं जातंय. तोपर्यंत आली जाईल 1 मोर सिंगल. धावफलक 3 धावा धावफलकावरती आहेत. जीवदानाचा कितपत फायदा मात्र फलंदाज उचलणार आणि कितपत तोटा मात्र राग संघाला होणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. हा चेंडू पहा, पुन्हा एकदा डॉट बॉल होताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा हा चेंडू पहा, बिग हिट केलाय, मोठा प्रहार झालाय. चेंडू मात्र हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठलाग करतील तोपर्यंत पहा धावा देखील आल्या जातील. 2 तर घेतल्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? नकार कळवलाय. 2 धाव संख्येने धावफलक वाढेल आणि 5 धावा धावफलकावरती आहेत. धावफलकावरती आपण पाहतोय 5 धाव संख्येवरती धावफलक जे जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळतंय. 33 धावांचा मातब्बल लक्ष. 33 धावा ज्या कुठून काढायच्यात आणि 33 धावा या विजयासाठी बनवायच्यात. परंतु आता विजय कोण संपादन करणार, कोणाच्या खिच्यामध्ये विजय जाणार, तक्रारवाडी की राख हे देखील पाहणं गरजेचं. दोन्ही संघ पॉवरफुल आहेत, दोन्ही संघ बालाढ्यशाली आहेत, परंतु आता आपली ताकद दाखवावी लागेल. जो संघ ताकद आणि नजाकत मैदानाच्या आतमध्ये घेऊन खेळेल त्याला मात्र यश आल्याशिवाय राहणार नाही. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहे. हा चेंडू पहा, पुन्हा एकदा बिग हिट केलाय. चेंडू हवेत. संधी आली आणि आता संधीचं सोनं देखील झाले. फलंदाज धक्का क्रमांक पहिला प्रवीण बाद. प्रवीण मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजयबापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाची बळीची टाळी. प्लेयर देखील मैदानाच्या आतमध्ये चेंज होताना पाहायला मिळेल.
आपण पाहतोय आता पहिलं षटक प्रगतीपथावरती जे ज्या आधी सुरू असलेलं पाहायला मिळते. आता मात्र सफलता देखील मैदानाच्या आतमध्ये अवघ्या 5 धावसंख्येवरती पहिला धक्का प्रवीण बाद होतोय. तर आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रतीक चेतन आपण पाहतो आता स्ट्राईकच्या दिशेने आहे. नॉन स्ट्राईकला प्रतीक पूर्णपणे पाहायला मिळेल. हा चेंडू पहा हलकीची एज मात्र बॅटची आतमधून घेतली जाईल. तोपर्यंत पहा पुन्हा एकदा एक सिंगल घेण्यासाठी प्रयत्न झालाय. एक धाव आत्ताची आली आहे. धावफलक एका धावेने वाढेल आणि 6 धावा धावफलकावरती आहेत. 6 धावसंख्येवरती धावफलक निश्चित रूपाने जाऊन पोहोचले. यानंतरचा होणारा सामना देखील आपण पाहणार आहोत. यानंतरचा होणारा सामना पुरंदर वॉरियर्स आणि पानवडी संघ. दोन्ही संघाचे कॅप्टन संपर्क करा. पुरंदर वॉरियर्स आणि पानवडी संघ दोन्ही संघाचे कॅप्टन संपर्क करा. आपण यानंतरच्या सामन्याची नाणेफेक देखील या ठिकाणी संपन्न करणार आहोत. टॉस करतोय. टॉस साठी या. पंचांचा निर्णय अंतिम राहील याची देखील नोंद घ्या. वारंवार सूचना करायला लावू नका. भरपूर उशीर तुम्ही लावतायत आणि वेळ लावू नका. गेलेला पैसा परत येईल परंतु गेलेली वेळ परत येणार नाही याची देखील नोंद घ्या. त्यामुळे वेळ वाचवा. धावफलकावरती 6 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. तर गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाज आपण पाहतोय सुमित ताटे गोलंदाजी मार्कवर आला गेला. ज्याने मात्र पहिला दिवस गाजवून काढला होता. पहिल्या दिवशी पहिल्या फेरीमध्ये पूर्णपणे सामन्याला रंगत आणली होती. तो खेळाडू मात्र आता मैदानाच्या आतमध्ये काय करामत करणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. हॅलो, धन्यवाद अनिकेत. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय सूरजी जुगे पाटील साहेबांचे या ठिकाणी आगमन होते. पेवडी गावचे प्रसिद्ध उद्योजक त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आपल्याला विनंती असेल व्यासपीठावरती या. चालूया ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स. पुन्हा एकदा गोलंदाज मारा करण्यासाठी सज्ज होतोय. चेतन आपण पाहतोय स्ट्राईकच्या दिशेने. तर सुमित गोलंदाजी मार्फत हा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळला जेल त्या ठिकाणी निसटला जाईल. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. चुका तर होत आहेत परंतु चुकांचं प्रायश्चित देखील चौकाराने केलं जाईल. 4 धावा आत्ताच्या आल्या जातील. धावफलक 4च्या मदतीने वाढेल आणि धावफलकावरती जर पाहायला गेलं तर आतापर्यंत 10 धावा आहेत. हा गेला चौकार. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाचा सणसणीत चौकार. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय कुणालदादा जगताप आणि त्यांचा मित्रपरिवार सामन्याचा आनंद घेत आहेत. सर्वांचं मनोज एकदा मनपूर्वक स्वागत. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं देखील हार्दिक स्वागत. ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स. सुमितने मात्र संधी आणून दिली होती परंतु झेल मात्र त्या ठिकाणी निसटलाय. संधीचं सोनं होताना जे पाहायला मिळत नाहीये परंतु आता पुन्हा एकदा सज्जा सुमित. हा चेंडू पुन्हा एकदा सन्मानजने खेळून काढला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र शॉर्ट थर्डमॅनचा चेंडूवरती आला जाईल. चेंडू फीड होतोय तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल आली. धावफलक 11 धावसंख्येवरती. शेवटचे आता चेंडू 16 आणि विजयासाठी 22 धावींची गरज आहे. 16 चेंडू आणि 22 धाव आहेत. कोई लक्ष्य मनुष्य के साथ से बडा नाही होता. हारा वही जो लढा नाही जाता. आता मात्र लढावं लागेल. लढणं दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण. जिंकण्याचा इतिहास आमचा, हरणं आमच्या रक्तात नाही. जिंकण्याचा इतिहास आमचा, हरणं आमच्या रक्तात नाही. आणि प्रत्येक संघ या स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठी झालाय. कोण जिंकणार, कोण मात्र विजयाची पताका फडकवणार हे देखील पाहणं गरजेचं. विजय 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 म्हणजे काय तर सामन्यावरती वर्चस्व गाजवणं म्हणजे विजय नाही. सामना विजय करणं म्हणजे विजय नाही. परंतु मजबूत लढत देणं याला देखील विजय मैदानाच्या आतमध्ये घोषित केला जातो. परंतु मजबूत लढत होणार का. कालच्या दिवसभरामध्ये आपण पाहिलाय प्रत्येक सामना या मैदानावरती रंगला गेलाय. आज पण याच पद्धतीने सामने रंगले जातील. कारण आपण पाहतोय द्वितीय आणि तृतीय फेरीचे सामने या मैदानावरती साजरे होत आहेत, संपन्न होत आहेत. तमाम क्रिकेट रसिकांचं मनस्वी हार्दिक स्वागत. तर गोलंदाज पुन्हा एकदा सुमित. हा चेंडू मोठा प्रहार करायचा होता. शरीर यष्टीवरती चेंडू आदळलाय. हलकी झेज मात्र बॅटची घेतली तर नंतरून पायावरती चेंडू पूर्णपणे आदळला जातोय. तोपर्यंत पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाही. हा चेंडू देखील डॉट आहे. काय गोलंदाजी सुमितची म्हणावी लागेल. पहिल्या चेंडूवरती संधी आणून दिली होती परंतु झेल निसटला. त्यानंतर एक चौकार देखील आपण येताना पाहायला मिळालाय. परंतु आता कमबॅक करणार षटक देखील म्हणावं लागेल. शेवटचे 15 चेंडू आणि 22 धावींची गरज आहे. हा चेंडू पुन्हा एकदा पहा. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ स्पेस परंतु पंचगावतीन वाईड बॉल. अवांतर धाव जी एक आली जाते. धावफलक 1ने वाढेल. 12 धावा धावफलकावरती. शेवटचे 15 चेंडू विजयासाठी 21 धावा आहेत.
15 चेंडू 21 धावा 21 धावा 15 चेंडू. काहीचं सोपं काहीचं अवघड समीकरण, परंतु आता सामन्यावरती जर रंग उधळायचे असतील तर आताच करामत करावी लागेल. एका बाजूने गोलंदाज सुमितला. हा चेंडू पहा पुन्हा एकदा दिशाहीन पूर्णपणे पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा आला जाईल. लेग टिकच्या दूरवरती राहतोय, दंडित केलं जातंय आणि हा देखील चेंडू वाईट बॉल. पंचांचा इशारा आलाय. धावफलक मात्र वाढेल आणि धावफलकावरती 13 धावा आहेत. 13 आकडा जर पाहायला गेला तर क्रिकेटमध्ये थोडासा अशुभ मानला जातो. अशुभ का मानला जातो याचा इतिहास फार मोठा आहे. हा चेंडू पहा पुन्हा एकदा आकृती बॅट केला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती चेंडूवरती आला जाईल. तोपर्यंत पहा क्षेत्ररक्षक मात्र काव कॉर्नरच्या दिशेने अतिशय दर्जेदार होतंय. तोपर्यंत पुन्हा एकदा आली जाईल वन मोर सिंगल. धावफलक एका धावेने वाढेल आणि धावफलकावरती 14 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अजूनही दुसरं षटक प्रगतीपथावरती जारी आहे. पानवडी संघ आणि दुसऱ्या बाजूने पुरंदर वॉरियर्स या दोन संघांमध्ये टॉस देखील या ठिकाणी संपन्न करतोय. आणि यानंतर मी विनंती करेल अलंकार बानकेले सर यांना आपण टॉस घ्या. यानंतरचा आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करतोय. पुरंदर वॉरियर्स आणि प्रवीण शेठ लोळे प्रतिष्ठान पानवडी या कॅप्टन चला ताबडतोब सागरदादा मोकाशी यांच्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करतोय. सूरज भाऊ दिघे आपल्याला देखील विनंती असेल व्यासपीठावरती या नाणेफेक आपण करतोय. मान्यवरांच्या हस्ते ताबडतोब या. कॅप्टन सिगड्या मान्यवरांच्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करतोय. आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल संपन्न होतो. एका बाजूला प्रवीण शेठ लोळे प्रतिष्ठान पानवडे आणि दुसऱ्या बाजूला पुरंदर वॉरियर्स असे दोन्ही संघ या ठिकाणी आलेले आहेत. दोन्ही संघाला शुभेच्छा असतील. सूरज भाऊ या पैलवान आपण पाहतोय. सूरज भाऊच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेक संपन्न होते. कोण मागणार? पानवडीस कॉल. पुरंदर वॉरियर्स संघ नाणेफेक जिंकला. काय निर्णय असेल? फील्ड फर्स्ट. क्षेत्ररक्षण करण्याचा पहिला निर्णय आपण पाहतो या ठिकाणी घेतलेला आहे. किती धावेमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल? प्रयत्न असेल 30 ते 35 धावेमध्ये रोखण्याचा. 30 ते 35 धावेंच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल. तुम्हाला देखील शुभेच्छा. थँक्यू दोन्ही कॅप्टन. शुभेच्छा असतील. चावल्या ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स. पुन्हा एकदा अनिकेत गुंजाकडे. थँक्यू. थँक्यू सर. 2 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावरती जर पाहायला गेलं तर 19 धावा आहे. शेवटचे 12 चेंडू. विजयासाठी 14 धावींची गरज. धावफलकावरती 19 धावा ज्या आतापर्यंत लागल्या जात आहेत. 19 रन 19 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोचले. आता मात्र शेवटचे 12 चेंडू. विजयासाठी 14 धावा. गोलंदाजी बारकर गोलंदाज आपण पाहतोय मारा करण्यासाठी सज्ज होतोय. आयकॉन म्हणून संघासाठी खेळतोय स्वप्नील साळुंखे. या मैदानाच्या आतमध्ये आयकॉन म्हणून आलाय आणि आयकॉनच्या दर्जाची कामगिरी तो करणार का? शेवटचे 12 चेंडू आहेत आणि विजयासाठी 14 धावा आहेत. 12 चेंडू 14 धावा. 14 धावा 12 चेंडू. साजेशी कामगिरी आयकॉन करणार का? पहिला चेंडू पहा सन्मानाने खेळून काढला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूवरती आला जाईल. पहा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सुरेख होतंय. तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल आली आहे. धावफलक 20 धावा धावफलकावरती आहे. शेवटचे 11 चेंडू. विजयासाठी 13 धावा आहेत. 11 चेंडू 13 धावा. 13 धावा 11 चेंडू. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदलाव मात्र स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये करतोय. धावफलकावरती 20 धावा ज्या पूर्णपणे लागल्या जात आहेत. स्वप्नील साळुंके आपण पाहतोय गोलंदाजी करतोय. दौंड मधला असणारा हा खेळाडू पूर्णपणे पाहायला मिळतोय. परंतु आता आपल्या संघासाठी काय करामत करणार? हा चेंडू पहा पुन्हा एकदा सन्मानजनक सन्मान दिलाय चेंडूला आणि पुन्हा एकदा आली जाईल एक सिंगल. धावफलक 21 धावा. शेवटचे 10 चेंडू. विजयासाठी 12 धावा आहेत. दरम्यानच्या काळामध्ये बरीचशी मान्यवर मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सर्वच तमाम मान्यवर मंडळींचं देखील मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं असणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज स्वप्नील साळुंके सज्ज होईल. तर स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय पूर्णपणे पाहायला मिळतोय तो चेतन. दरम्यानच्या काळामध्ये पुणे जिल्हा मेडिकल असोसिएशन सर्व आमचे बाळासाहेबजी भिंताडे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. ज्यांच्याकडून मात्र दर्जेदार ग्राउंड पूर्णपणे पाहायला मिळतंय. अर्थात
हा चेंडू पहा पुन्हा एकदा दिशा दिली जाईल. चेंडू हवेत पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी खराब होतंय पॉइंटच्या दिशेने आणि चेंडू देखील जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. खणखणी चौकार 4 रन. दरम्यानच्या काळामध्ये ज्यांच्याकडून मात्र ग्राउंड सौजन्य लाभलंय आकर्षक दर्जेदार ग्राउंड आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतंय. अर्थात बंडू काका जगताप देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. दादांचं देखील मनस्वी हार्दिक स्वागत मात्र असेल. दोनही मान्यवर मंडळींना विनंती असणार आहे आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. सन्माननीय श्री बाळासाहेबजी भिंताडे आणि सन्माननीय श्री बंडू काका जगताप मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनस्वी हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण सर्वच जण या ठिकाणी येऊन स्थानापन्न व्हा. पुन्हा एकदा हा चेंडू पहा हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला जाईल तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल घेतली जाते. धावफलक 1 धावेने वाढेल आणि धावफलकावरती 26 धावा आहेत. शेवटचे आता चेंडू 8 चेंडू आणि विजयासाठी 7 धाव्यांची गरज. 8 चेंडू 7 धावा. काल देखील आपण पाहिलं या मैदानावरती सामने पूर्णपणे गाजलेत. या मैदानावरती क्रिकेट देखील गाजलंय. दरम्यानच्या काळामध्ये या स्पर्धेच्या निमित्तानं बिवडीगावचे युवा उद्योजक आणि पुणे जिल्हा मेडिकल असोसिएशनचे सर्व बाळासाहेबजी भिंताडे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्याचप्रमाणे ज्यांच्याकडून ग्राउंड सौजन्य लाभले आमचे सर्वांचे मार्गदर्शक बंडू काका जगताप देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. तमाम मान्यवर मंडळींचं पुरंदरेश्वरा चषक आणि नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवाराच्या वतीने मनस्वी हार्दिक स्वागत देखील असणार आहे. चेंडू पहा पुन्हा एकदा डॉट होताना पाहायला मिळेल. अतिशय दर्जेदार गोलंदाजी पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये होतीये. तोपर्यंत पहा पुन्हा एकदा आली जाईल ती एक सिंगल. धावफलक 1 ने वाढेल आणि धावफलकावरती जर पाहायला गेलं 27 धावा आहेत. आता शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 6 धाव्यांची गरज. मेमाने मामा संपर्क करा. मेमाने मामा किंवा ऑपरेटर कोणी असेल तर संपर्क करा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक विजयासाठी 6 धाव्यांची गरज. सन्माननीय मान्यवर देखील आपण पाहतोय व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सर्वच मान्यवर मंडळींचं मनपूर्वक हार्दिक स्वागत देखील या ठिकाणी असणार आहे. आता गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवर आलाय आणि त्यानंतर गोलंदाजीसाठी सज्ज होते. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 6 धावा आहेत. आकाश आपण पाहतोय गोलंदाजीच्या माध्यमातून आलाय परंतु काय करामत करणार हे देखील पाहणं गरजेचं. पहिला चेंडू पहा पूर्णपणे डॉट होताना पाहायला मिळेल. सामना रंगणार मित्रांनो यात मात्र काही शंका नसेल. शेवटच्या चेंडू पर्यंत कालच्या दिवसाभरामध्ये पण आपण पाहिले सामने पूर्णपणे जात आहेत. आज देखील जातील. शेवटचे 5 चेंडू विजयासाठी 6 धावा आहेत. जीवन किती सुंदर आहे. अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस. मार्ग तुला सापडत जाईल. आता प्रयत्न करावा लागतील. पराकाष्ठ 50 लावावी लागेल. सामना खूप महत्वपूर्ण आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पूर्णपणे सज्ज होतोय. पुन्हा एकदा हा चेंडू पहा बिगिट करण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू मात्र त्या ठिकाणी गॅप मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूवरती आला जाईल. तोपर्यंत पुन्हा एकदा आली जाते 1 मोर सिंगल. 1 धावेने समाधान. धावफलक 1 ने वाढेल आणि धावफलकावरती जर पाहायला गेलं 33 धावांचा पाठलाग करत असताना 28 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील ते 4 आणि विजयासाठी 5 धाव्यांची गरज. 4 चेंडू 5 धावा 5 धावा 4 चेंडू. राग संघ की तक्रारवाडी संघ की राग संघ. आकाश आपण पाहतोय करामत करतोय. शेवटचे 4 चेंडू आणि विजयासाठी 5 धावा आहेत. सामना पूर्णपणे रंगतदार. मी काल देखील सांगितलं होतं जरी लो स्कोरिंग सामने असले तरी मात्र सामन्यामध्ये रंगत येणार. सामन्यामध्ये जोश येणार आणि सामन्यामध्ये या पुरंदर तालुक्याचे खेळाडू रंग भरणार यात मात्र शंका नसेल. पुन्हा एकदा पहा थोडेसे बंबल होत आहेत. तोपर्यंत एक सिंगल घेतले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झालाय आणि काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. कॉल रिकॉल यामध्ये बिघाड आणि फलंदाज चेतन मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय. विकेट 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 आणि विकेट मैदानाच्या आतमध्ये सापडली जाईल. फलंदाज बाद. आता चला वेळ वाचवा. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली. रंजनीत विकेट. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आयोजित पुरंदरेश्वरा चषकाची बळीची टाळी.
मी सांगितलं होतं मित्रांनो, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाणार आणि काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय. दरम्यानच्या काळामध्ये ॲडव्होकेट शिवाजीराव कोलते देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. त्याचप्रमाणे ऋषीभाऊ दिवटे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं असेल. पुरंदरेश्वर चषक आपण पाहतोय. आज स्पर्धेचा दिवस क्रमांक 9 आणि पहिला सामना. एका बाजूने राख संघ तर दुसऱ्या बाजूने तक्रारवाडी संघ. शेवटचे 3 चेंडू आणि विजयासाठी 5 धावींची गरज आहे. शेवटचे 3 चेंडू आहे. तीन चेंडू आणि 4 धावींची गरज आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. हा चेंडू पहा पुन्हा एकदा हलक्याच्या हाताने खेळून काढलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती आला. यॉर्कर एसटीमध्ये चेंडू पडलाय. भेदक मारा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज करतोय. या चेंडूवरती पुन्हा एकदा आली जाईल सिंगल. धावफलक एकने वाढेल. 30 धावा धावफलकावरती लागलेले आपण पाहतोय. आता शेवटचे 2 चेंडू विजयासाठी 3 धावींची गरज. सामना जर बरोबर झाला सुपर ओव्हर मात्र पाहायला मिळेल, परंतु सामना बराबरीच होणार का? या स्पर्धेतील पहिली सुपर ओव्हर होणार का? आकाश तर आपली कामगिरी 100% बजावतोय. 100% योगदान आपल्या संघासाठी देतोय. पुन्हा एकदा हा चेंडू पहा शरीर एसटीवरती आदलाय. तोपर्यंत एसटी रक्षक चेंडूवरती आला जाईल. एक सिंगल निश्चित रूपाने घेतली जाते आणि सामना पहा रंगतदार अवस्थेमध्ये. शेवटचा चेंडू 1 आणि विजयासाठी 2 धावींची गरज. 1 चेंडू आणि 2 धावींची गरज आहे. शेवटचा 1 चेंडू विजयासाठी 2 धावींची गरज. काय झाला तर सुपर ओव्हर. हा चेंडू पहा पुन्हा एकदा 1 धाव घेण्याचा प्रयत्न झालाय आणि काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. जल्लोष आणि जल्लोष मैदानाच्या आतमध्ये साजरा होतोय. चला पुढल्या सामन्यासाठी संघ मैदानाच्या आतमध्ये या. राग संघ मात्र दर्जेदार कामगिरी करत सामना विजयी करतोय. विजयाच्या खूप खूप शुभेच्छा मात्र राग संघाला देखील असणार आहे. मॅन ऑफ द मॅच हा किताब मात्र आपण देत आहोत. मॅन ऑफ द मॅच आपण पाहतो या सामन्याचा निश्चित रूपाने राग संघाकडून दर्जेदार फलंदाजी देखील त्याची पाहायला मिळाली आणि गोलंदाजीमध्ये देखील त्याने करामत दाखवलेली आहे. नवनाथ ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला नवनाथ चला. सन्मान श्री बाळासाहेबजी भिंताडे त्याचप्रमाणे चंदू काका बंडू काका जगताप यांच्या शुभास्ते मात्र आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी देतोय. बंडू काका जगताप आणि बाळासाहेबजी भिंताडे त्याचप्रमाणे शिवाजीदादा त्याचप्रमाणे ॲडव्होकेट कोलते साहेब आपणास देखील विनंती असेल आपल्या उपस्थितीमध्ये आपण मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्कार मात्र या ठिकाणी वितरित करतोय. त्याचप्रमाणे बाळासाहेबजी कोलते त्याचप्रमाणे बंडू काका जगताप आणि बाळासाहेबजी भिंताडे यांच्या उपस्थितीमध्ये मात्र आपण मात्र मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी वितरित करतोय. त्याचप्रमाणे आपण निश्चित रूपाने खेळाडू सोबत चर्चा देखील करणार आहोत. मॅन ऑफ द मॅचचा किताब
या ठिकाणी आपण वितरित केला आहे. सर तुमच्यासोबत आपण काही चर्चा करू इच्छितो. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला होता. आधीच अवघ्या 33 धावा बनवायच्या होत्या, लो स्कोरिंग सामना होता, परंतु तुम्ही त्या सामन्यावरती देखील बाजी मारली. शेवटचे एक चेंडू आणि 2 धावा ज्यावेळेस लागत होत्या त्यावेळेस तुमच्या मनामध्ये काय विचार होता? माझ्या मनामध्ये मत होतं की एक सिंगल जाईल, सुपर ओव्हर होईल, पण बॉलिंग आकाशने 1 नंबर केली, त्यामुळे विन झालो. त्याचप्रमाणे या स्पर्धेचं जे आयोजन नियोजन झाले, बापूने तुम्हाला जी संधी दिली आहे, बापूंबद्दल काय मत तुमचं या स्पर्धेच्या निमित्तानं असणार आहे? तरुणांसाठी दिलेली संधी बापूंनी जी दिली गेली आहे त्याबद्दल काय सांगाल? खरं तर बाप्पूंचा आम्ही आभार मानतो की बापूंनी ही संधी मोठी एवढी आमच्यासाठी उपलब्ध करून दिली. त्यामुळे तालुक्यामध्ये आपण पाहतोय अनेक स्पर्धा होत असतात, परंतु 1,50,000 मात्र प्रथम क्रमांकाचं प्राइज आहे. फार मोठं स्टेज तुम्हाला मात्र बापूंनी उपलब्ध करून दिलंय आणि सर्व खेळाडू मात्र गावातील पाहायला मिळतात. त्याबरोबर तुमच्यासोबत आयकॉन देखील संघामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. आयकॉन कडून तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात का? खरं तर स्वप्नीलने आम्हाला एक ऊर्जाच मिळवून दिलेली होती, त्यामुळे संघाला एक खेळण्याचं प्रही भेटले, बळ भेटले. सामनावीर पुरस्कार तुम्हाला मिळालाय. आता पहिल्याच 9वा दिवस तुम्ही आपण पाहतोय, पहिला सामना तुम्ही गाजवून काढलाय. कसं काय वाटतंय पहिल्या सामन्यामध्ये सामनावीर मिळाल्यानंतर? खरं तर मला काही बोलता येत नाही, पण अभिनंदन. बोलता येत नाही, परंतु हे स्टेज आहे, या स्टेजवरती जर बोलला तर तुम्ही बोलायला देखील शिकशाल. खूप खूप अभिनंदन तुमचं देखील असणार आहे. आणि यानंतर मी काकांना विनंती करेल आपण 2 शब्द व्यक्त करा. त्यानंतर बाळासाहेबजी भिंताडे देखील या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील आणि या स्पर्धेला अगदी 2 शब्दामध्ये शुभेच्छा द्यावेत. आदरणीय माजी मंत्री, आपले प्रेरणास्थान आदरणीय शिवतरे बाप्पू यांच्या वाढदिवसानिमित्त पुरंदर चषक 2021 असा भव्य दिव्य असे सामने इथं सामन्याचं असं तालुकास्तरीय सामन्याचं आयोजन केलेलं आहे. सर्व आयोजकांनी अतिशय चांगले सुंदरपणे असे नियोजन केलेलं आहे व याच्यामध्ये साधारण एक 70च्या वरतून टीमा खेळण्यासाठी आलेल्या आहेत व चांगल्या प्रकारचे उत्कृष्ट असे बक्षिसं, मोठ्या प्रमाणात बक्षिसं इथं ठेवलेले आहेत. त्याला अतिशय चांगला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळालेला आहे. आयोजकांनाही अतिशय चांगल्या प्रकारचं आयोजन केलेलं आहे. आयोजकामध्ये मंदार शेठ गिरमे आहेत, मंगेश दादा भिंताडे आहेत, सागर मोकाशी आहेत, अवी बडदे आहेत, प्रवीण लोळे, सल्लागार आमचे ॲडव्होकेट कोलते शिवाजी कोलते साहेब आहेत. तरी अतिशय चांगल्या प्रकारच्या क्रिकेटच्या सामन्यांचं नियोजन केलेलं आहे व या निमित्ताने पूर्ण पुरंदर तालुक्यातील मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न बापूंनी केलेला आहे. हजारो मुलांनी इथं येऊन चांगल्या प्रकारचा खेळ दाखवून चांगले कौशल्य दाखवलेलं आहे व या निमित्ताने तमाम जनतेकडून बापूंना दीर्घ आयुष्य लाभो, त्यांचं आयुष्य चांगलं सुख समृद्धीचं राहो व चांगलं आरोग्य लाभो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करून त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर मी ॲडव्होकेट कोलते साहेबांना विनंती करेल आपण आपलं मनोगत देखील या ठिकाणी अगदी 2 शब्दामध्ये या ठिकाणी स्पर्धेला शुभेच्छा द्याव्यात. ग्राउंड सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभलेत आपल्या सर्वांचे मार्गदर्शक बंडू काका जगताप, आपणास विनंती करेल की आपण 2 शब्दामध्ये शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त कराव्यात. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आदरणीय छत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या आणि खऱ्या अर्थानं गडकिल्ले पुरंदरवर ज्यांचा जन्म झाला ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या गडकिल्ले पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या सासवड शहरामध्ये खऱ्या अर्थानं क्रांतिशिल्प डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा ऐतिहासिक वारसा जोपासलेल्या सासवड शहरामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून या स्पर्धा भरवलेल्या जातात. त्याच पद्धतीनं आदरणीय लोकनेते श्री विजय बापू शिवतारे राज्यमंत्री यांच्या वाढदिवसाच्या दिनाचं औचित्य साधून आपण या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे. खऱ्या अर्थानं बापूंच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर बापू वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, कृषी, उद्योग, सांस्कृतिक सर्व क्षेत्रामध्ये त्यांचं भरीव असं योगदान असतं.
आणि असं भरीव योगदान देत असताना बापूंनी क्रीडा क्षेत्रातील सर्व क्रीडा रसिकांना आणि खेळाडूंना त्याच्यातून शक्ती आणि प्रेरणा मिळावी, त्याच्यातून आज हजारो खेळाडू घडावेत. ह्या प्रेरणेनं ह्या उद्देशानं हे सामने भरवलेले आहेत. आणि याच्यामध्ये हे सामने भरवत असताना खऱ्या अर्थानं संयोजकाचं खूप कौशल्य असतं आणि याच्यामध्ये बुद्धी कौशल्याच्या जोरावरती आमचा मंदार भाऊ असेल, मंगेश असेल, सर्वच आयोजक या ठिकाणी गेली 10 दिवस सातत्यानं राबत आहेत. आणि त्यापूर्वीसुद्धा त्यांनी 10 दिवस या मैदान बनवण्यासाठी परिश्रम घेतलेले आहेत. निश्चितच आपल्या शक्ती आणि प्रेरणेतून ही स्पर्धा होत असताना पुढील सर्वच खेळाडूंना ती ऊर्जा मिळते, बक्षीसरूपी त्यांना शक्ती मिळते. असेच हजारो खेळाडू आपल्या हातून घडावेत अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि गेली सातत्य आम्ही बापूंना सहकार्य करत असतो. आदरणीय बापूंचं वाढदिवसानिमित्त बापूंना लाख लाख शुभेच्छा. बापूंच्या कुटुंबियांचे पुढील आयुष्य सुखसमृद्धीचे, भरभराटीचे, आरोग्यदायी जावो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करून पुनश्च एकदा या क्रीडा स्पर्धांच्या निमित्त भरवलेल्या क्रीडा स्पर्धाला आयोजकांना सर्वांनाच लाख लाख शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. नंतर ॲडव्होकेट कोलते साहेबांना मी विनंती करेल, आपले देखील मनोगत या स्पर्धेच्या निमित्तानं महत्त्वाचं असेल. आपण देखील या स्पर्धेला अगदी 2 शब्दांमध्ये शुभेच्छा द्याव्यात. तुम्हा आम्हा सर्वांची शक्ती स्थान आणि या राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आदरणीय विजयबापू शिवतारे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी पुरंदर चषक 2021 हा खूप मोठा सामन्यांचा आपण या ठिकाणी एक आयोजन केलेलं आहे. या आयोजनामध्ये आमचे सहकारी मित्र मंदार गिरमे आणि सर्वच त्यांची टीम, सागर मोकाचे असतील, प्रवीण डोळे असतील, सर्वच त्यांची मित्रमंडळींनी आणि आमचे समचे सहकारी आमचे शिवसेनेचे यांनी जे या ठिकाणी हा चांगला मोठा एकदम जे काही नियोजन केलेलं आहे त्या नियोजनाबद्दल मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांचा आभार मानतो आणि अभिनंदन पण करतो. आणि महत्त्वाचं सगळ्यात असं आहे की आदरणीय विजयबापू शिवतारे यांना फार मोठी दूरदृष्टी आहे. पुरंदर तालुक्यामध्ये ह्या टुर्नामेंटच्या माध्यमातून म्हणजेच ह्या संघांच्या माध्यमातून जे अतिशय चांगले जे खेळाडू खेळतील त्यांना बापूंना महाराष्ट्र लेवलला आणि देशाच्या लेवलला खेळाडू गेले पाहिजेत आपल्या पुरंदर तालुक्यातील. खरं यामागे बापूंचं हेच उद्दिष्ट आहे. असो आपण सर्वांनी या ठिकाणी चांगला सहकार्य केलं. या ठिकाणी खरं म्हणजे बंडू काका आमचे सिनियर आहेत, ते बोलल्यानंतर मी खरं बोललं नाही पाहिजे, परंतु सर्व आयोजकांनी बोलायला बाळासाहेब बिनताडेत आमचे सर्वच. आणि या संघासाठी त्यांचं पण या ठिकाणी फार मोठं हे काम आहे. ज्या जागेमध्ये संघ जे खेळतात ही टुर्नामेंट ज्या ठिकाणी या ठिकाणी भरवल्या त्या जी जागा आहे आमच्या बंडू काकांची ही जागा आहे. बंडू काकांचं नेहमीच चांगल्या कामाला सहभाग असतो. सासवडमधले एक नामांकित कुटुंब आणि या नामांकित कुटुंबांना यामध्ये आपले बंडू काका मोडतात. ते कधी कोणाला नकारात्मक भूमिकेतून वागत नाहीत. खरं त्यांचं या ठिकाणी आपण 24 तारखेला बोलून त्यांना ठिकाणी आपण त्यांचं उत्तम प्रकारचे आपण परत एकदा स्वागत करूया, त्यांचं अभिनंदन करूया. आमचे बाळासाहेब विंताडे आहेत, अमोल मेडिकलचे ते मालक आहेत, ते पण एक उत्तम प्रकारचे उद्योजक असून त्यांनी देखील या ठिकाणी आले. दोघं आले म्हणजे फार मोठा योग या ठिकाणी. बाळासाहेब तुम्ही पण फार दूरदृष्टी ठेवणारे आहात, त्यामुळं काय अडचण नाही. या ठिकाणी आपण सर्वजण आलात त्याबद्दल आमची मंदार आणि आमची सर्वच टीम, बापूंची टीम आमची सगळी, तुमचं या ठिकाणी आभार मानतो. मी काय आता जास्त बोलत नाही, कारण मी जास्त बोलल्यावर काय होईल थोडंसं म्हणता आलं होतं. तरी पण या ठिकाणी परत एकदा संयोजकाच्या आयोजकाचा आभार आणि मला या संयोजकांनी बोलायला संधी दिली त्यामुळे तुमचे आभार. इथून पुढचे चांगले सामने व्यवस्थित होतील आणि बापूंच्या वाढदिवसाला आपण सगळ्यांनीच या ठिकाणी शुभेच्छा देऊया. बापूंना उदंड आयुष्य लावो, बापूंना 100 पार करो बापूंची. आणि या पुरंदरला बापूंची फार गरज आहे, त्यामुळे त्यांना चांगलं आरोग्य लाभो हीच या ठिकाणी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तुम्ही सर्वच मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेत, सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. यानंतर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामना क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये रंगला जातो. एका बाजूने